स्पेशली पुरुषांना खूप सवय असते घाम आला की असं घासून हो. पुसायचं. हो. तर ते ॲब्सोल्यूट रॉंग आहे की माझ्या फ्रेंडला तर एका महिन्यात त्यांनी फरक पडला आणि मला फरक नाही पडत आहे. सो कारण का तुमची स्किन टाईप वेगळी आहे. तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही नियासिनामाइड वापरू शकता. ऑइली स्किन असेल तर ड्राय स्किन केअर रुटीन कसे असावे? जे रेटिनॉइड क्रीम असतात त्याचं पण एक ॲप्लिकेशन करण्याची एक पद्धत असते. असं नाही की आपण क्रीम घेतला आणि असं स्प्रेड केलं. कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही रुटीन सांगाल का? या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ते घेतल्यामुळे सुद्धा वांग येऊ शकतं. की आता मी 80 SPF लावलंय म्हणजे मी पूर्ण दिवस उन्हात फिरू शकते. तर तसं बरोबर. नाहीये. आणि डार्क स्पॉट्समध्ये पिगमेंट वाढलेला आहे. तर तो आपण पिगमेंट कमी करतो. ॲक्ने स्कारवरती ट्रीटमेंट आहे का? पिंपल आला, ॲक्ने आला तर टूथपेस्ट लावा. तर ते सगळं नका यूज करू. मॅडम ग्लुटाथिओन आपल्या स्किनवर कसे काम करते? आणि स्पेशली जो हा असतो लाईक नेझल फोल्ड्स किंवा आपला पेरिओरल एरिया किंवा लिप्सच्या अराउंडचा एरिया तो अवॉइड करायचा. प्रत्येक स्किन टाईपला सूट होईल असे सनस्क्रीन कोणते? आणि मेडिकलवाले पण सहज देतात. बरोबर. आणि मेजॉरिटी क्रीम्समध्ये स्टेरॉइड असतं. रेटिनॉल सिरम्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे इथून केस मागे जातात आणि इथे टक्कल होतं किंवा बायकांमध्ये फ्रंटल थिनिंग होते. तर ह्यानी स्ट्रेच मार्क्सची जी टेंडन्सी आहे ती पण थोडी रिड्यूस होते. हेल्दी, तजेलदार, फ्लॉलेस स्किन कुणाला नको असते, पण त्यासाठी तुम्हाला करावं लागेल 5 स्टेप, 7 स्टेप, 9 स्टेप, 10 स्टेप. फक्त 3 स्टेपचं स्किन केअर रुटीन. ते काय आहे हे जाणून घेऊया MBBS डर्मॅटॉलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका पाटील यांच्याकडून. मॅडमांनी ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्किन टाईपसाठी कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आजच्या या तजेलदार एपिसोडची सुरुवात करूया. मॅडम तुमचे ओहापोह या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम आज आपण स्किनबद्दल बोलणार आहोत. तर तुम्ही आम्हाला सांगाल का की आपला स्किन टाईप कसा ओळखावा? ओके. तर स्किन टाईप ओळखण्यासाठी एक सिम्पल टेस्ट मी तुम्हाला सांगते. तर बेसिकली आपण आधी फेस वॉश करायचा. एक माइल्ड क्लेन्झर तुम्ही घेऊ शकता. आणि 1 आवर नंतर 2 टिश्यू पेपर्स घ्यायचे. तर बेसिकली हा आपला टी झोन आपण म्हणतो, जो नोज आणि फोरहेडला असतो आणि हा यू झोन जो आपल्या चिनला पास होतो. तर टिश्यू पेपर 1 आवर नंतर टिश्यू पेपर तुम्ही 2 टिश्यू पेपर्स घ्यायचे आणि दोन्ही एरियाजना डॅप करून बघायचं. दोन्ही एरिया समजा ऑइली असेल तर तुमची स्किन टाईप ऑइली आहे. फक्त टी झोन ऑइली असेल आणि खालचा पोर्शन टिश्यूचा ड्राय असेल तर कॉम्बिनेशन आहे. दोन्ही म्हणजे स्किन तुमची एकदम टाईट वाटली तुम्हाला आणि अशी थोडी ड्राय तर तुमची ड्राय स्किन टाईप आहे. आणि अदरवाईज नॉर्मल आहे. म्हणजे काहीच वाटलं नाही ना तुम्हाला टाईटनेस वाटलं स्किनवरती आणि दोन्ही टिश्यू पेपर्स पण ड्राय असेल तर तुमची मग नॉर्मल स्किन आहे. अच्छा. सो अशा प्रकारे आपण आणि रेड असेल समजा स्किन अशी तुमची चीक्सची एकदम रेड दिसते तर सेन्सिटिव्ह स्किन आहे. तर बेसिकली 5 स्किन टाईप्स असतात. अच्छा. मग असे दोन्ही स्किन टाईप एकत्र असू शकतं का? म्हणजे ड्राय कॉम्बिनेशन किंवा ऑइली म्हणजे कॉम्बिनेशन? ऑइली सेन्सिटिव्ह पण असू शकते, ड्राय सेन्सिटिव्ह पण असू शकते, कॉम्बिनेशन सेन्सिटिव्ह पण असू शकते. तर दोन्ही असं 2 सेन्सिटिव्ह बरोबर कुठलाही स्किन टाईप असू शकतो. अच्छा. येस. ड्राय स्किन केअर रुटीन कसे असावे? ओके. तर ज्यांची ड्राय स्किन असेल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही फेस वॉश अवॉइड करा. फेस वॉशपेक्षा बेस्ट आहे क्लेन्झर्स. त्याचे स्टिराइल अल्कोहोल बेस्ड क्लेन्झर्स असतात ते यूज करायचे. क्लेन्झर्स दिवसातून 2 वेळा यूज करायचं, मॉर्निंग आणि नाईटला. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॉइश्चरायझर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर हे दोन्ही वेळा अप्लाय करायचे. 2 to 3 टाइम्स जरी अप्लाय केले ड्राय स्किन टाईपनी तरी चालेल. आणि सनस्क्रीन मस्ट आहे. त्यामुळे मॉर्निंगला क्रीम बेस्ड सनस्क्रीन आपण यूज करू शकतो अलॉंग विथ मॉइश्चरायझर. ओके. ऑइली स्किन केअर रुटीन कसे असावे? सो ऑइली स्किनसाठी कसं आहे फेस वॉशेस आपण यूज करू शकतो. सॅलिसिलिक ॲसिड बेस, लॅक्टिक ॲसिड बेस हे फेस वॉश तुम्ही यूज करू शकता. सेकंडली अगेन सनस्क्रीन मस्ट आहे. सनस्क्रीन सगळ्या स्किन टाईपसाठी इम्पॉर्टंट आहे. तर जेल बेस्ड सनस्क्रीन प्रेफरेबल आहे ऑइली स्किनसाठी. आणि अगेन नाईटमध्ये तुम्ही सिरम्स यूज करू शकता. सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड सिरम यूज करू शकता की थोडं ऑइलीनेस कमी राहिला पूर्ण डेमध्ये किंवा रेटिनॉइड क्रीम्स यूज करू शकता. तर ऑइली स्किनचं रुटीन कसं सिम्पल पाहिजे की नाईटमध्ये काहीतरी आपण असं स्किनला अप्लाय करायचं की ज्याने आपल्याला जे ऑइलीनेस वाटतो थ्रू आउट द डे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. बरोबर. तर आपलं नाईट टाईमला एक सिरम किंवा रेटिनॉइड क्रीम अप्लाय करायची आणि मॉर्निंगला अगेन फॉलोड बाय मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. येस. त्याचबरोबर आम्हाला कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही रुटीन सांगाल का? सो कॉम्बिनेशनमध्ये कसं राहतं सिन्स टी झोन फक्त अफेक्टेड आहे तर आपण फक्त जे नाईट क्रीम राहतो तर टी झोनसाठी लावू शकतो जो जे ऑइलीनेस कमी करेल. आणि रेस्ट सेम ऑइली स्किन सारखंच आपण फॉलो करू शकतो. जेल बेस्ड मॉइश्चरायझर अँड अगेन सनस्क्रीन. बरोबर. कारण कुठलाही स्किन टाईप असू दे सिम्पल तुम्ही बाकी जरी काही नाही केलं तर मला असं वाटतं एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे. हे सगळ्यांनी लावायलाच पाहिजे. आणि ज्यांची ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांनी काहीतरी असं सिरम किंवा एखादी क्रीम लावायची जी त्यांचं ऑइल सिक्रिशन कमी राहील. बरोबर. मॅडम ॲक्ने प्रोन स्किनसाठी काही ट्रीटमेंट्स आहेत का?
या सो ॲक्ने प्रोन स्किन, ज्यांना ॲक्ने येण्याची टेंडन्सी असते, त्यांनी सिम्पल त्यांच्यासाठी फेस वॉश यूज करणं मस्ट आहे. बेसिकली बेन्झॉइल पेरॉक्साईड असणारे फेस वॉश वापरलेले बेटर आहेत, कारण का अच्छा. थोडं ॲक्ने तुमची टेंडन्सी कमी राहते. अगेन नाईटला रेटिनॉइड क्रीम्स काहीतरी वापरायचं, कारण का ज्यांना टेंडन्सी असते ती पिंपल्सचा एक असा प्रॉब्लेम असतो की असं कुठलं मेडिसिन नाही की ते घेतलं नाही आता मला आयुष्यात एक पण पिंपल येणार नाही. बरोबर. पिंपल्स हे कसं आहे हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पिरियड्सच्या आधी एका दुसरा येऊ शकतो किंवा डाएटवरती रिलेटेड आहे. बऱ्याच वेळा जंक फूड जे आपण खातो, हाय ग्लायसेमिक फूड्स आपण जे म्हणतो, लाईक मैद्याचे प्रकार आपण जास्त खातो किंवा शुगर इंटेक जास्त असतं किंवा कोल्ड ड्रिंक्स आणि अगेन ब्रेड, बिस्किट, बटर टोस्ट, हे सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या. तर बेसिकली ज्यांना ॲक्ने स्किन आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे 2 गोष्टी. एक तर फूड हॅबिट्स इम्प्रूव्ह करायचे, हाय ग्लायसेमिक फूड्स अवॉइड करायचे. सेकंडली फेस वॉश रेग्युलरली करणं, मॉर्निंग आणि नाईट. तुम्ही बाहेरून आला तर क्लीन करायचं, जे ऑइल सिक्रिशन झालेलं असतं किंवा जे डस्ट अक्युमुलेटेड असतं ते इम्पॉर्टंट आहे की ते वॉश करायचं. नाईटला इम्पॉर्टंट आहे की काहीतरी आपण रेटिनॉइड क्रीम अप्लाय करायची की त्यांनी काय ऑइल सिक्रिशन कमी झाल्यामुळे ॲक्ने एवढे येणार नाहीत. जरी आलं तरी एखादा येईल, पण ज्याची टेंडन्सी खूप आहे की पोर्सच ब्लॉक होतात किंवा ऑइल सिक्रिशन जास्त होतं, तर त्यांनी काहीतरी नाईटला एक रेटिनॉइड क्रीम अप्लाय करायची आणि अगेन मॉर्निंगला सनस्क्रीन यूज करणं मस्ट आहे. अच्छा. आणि नाकावर जे पिंपल्स येतात पिरियड्स दरम्यान, तर त्याची कारणे काय आहेत? म्हणजे कशा पिरियड्सच कारण आहे की आणि कशामुळे नाकावर येतात? या सो हार्मोनल जे इन्फ्लुएन्स असतो ज्याच्यामुळे पिंपल्स येतात, तर ते आहेच इम्पॉर्टंट. अगेन जो टी झोन मी जसं एक्सप्लेन केलं मगाशी की टी झोनमध्ये ऑइल सिक्रिशन जास्त होतं, बरोबर. तर त्यामुळे आपल्याला जे नाईटला आपण रेटिनॉइड क्रीम लावतो तर ते सिक्रिशनच कमी होणार, त्यामुळे पिंपल्स येण्याची टेंडन्सी पण कमी होते. अगेन जे रेटिनॉइड क्रीम असतात त्याचं पण एक अप्लिकेशन करण्याची एक पद्धत असते, असं नाही की आपण क्रीम घेतला आणि असं स्प्रेड केलं. सो इट शुड बी मस्टर्ड साईड, म्हणजे एकदम आपला मोहरी एवढा एक डॉट घ्यायचा. अगेन रेटिनॉइड्समध्ये पण टाईप्स असतात, सो आपण स्टार्ट करायचं बेसिक ॲडॅप्लिन क्रीमनी. सो ॲडॅप्लिन जेल जे असतं, सो आपण त्याचं पण मस्टर्ड साईड म्हणजे एकदम आपला मोहरी एवढा एक घ्यायचा आणि त्याचे 5 डॉट्स लावायचे. सो फोरहेड, नोज, चिन आणि 2 चीक्स आणि त्याला स्प्रेड करायचं. असं नाही की खूप क्वांटिटी नाही घ्यायची. यू स्टार्ट विथ ओनली 5 डॉट्स. पाहिजे तर शॉर्ट कॉन्टॅक्ट ठेवायचा, 1 आवरसाठी ठेवा आणि परत वॉश करा आणि मॉइश्चरायझर लावून तुम्ही झोपू शकता. आणि ग्रॅज्युअली तुम्ही 1 आवरचं टाइम वाढवू शकता, ओव्हरनाईट पण ठेवू शकता, पण ग्रॅज्युअली सगळं स्टार्ट करायचं आहे. इट्स नॉट लाईक ओके तुम्हाला हे रेकमेंड केलं आणि तुम्ही तेच वापरायचं आहे. आणि रेटिनॉइड जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा आता ॲडॅप्लिन जसं मी सांगितलं तसं रेटिनॉइन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पर्सेंट आहेत. तर आपण स्टार्ट करतो माइल्डरनी आणि मग आपण हायरला जातो जशी आपली स्किन त्याला टॉलरेट करते. स्किनला पण टॉलरेट होण्यासाठी ग्रॅज्युअली आपण ती वाढवत जायची कमी. येस. सो खूप इम्पॉर्टंट आहे की आपण ग्रॅज्युअली, म्हणजे आपल्याला घाई नाही करायची स्किनच्या बाबतीत, कमी इफेक्ट येऊ दे पण ओव्हरडू नाही करायचं. हो ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण ग्रॅज्युअल स्टार्ट करायचं, एक माइल्ड क्रीमनी स्टार्ट करायचं. स्किन आपली कसं ते घेते, ओके रेड नाही होतंय, स्किन पील ऑफ नाही होतंय, जास्त ड्राय नाही होतंय, तर मग आपण त्याचं वाढवायचं. 5 डॉट्सनी स्टार्ट करायचं. 5चे आपण ॲट द मोस्ट 7 करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि समजा ऑइलीनेस कमी होत नाही तर मग त्याच्यापेक्षा आपण हायर जायचं, मग त्याच्यापेक्षा हायर, असं ग्रॅज्युअली ते स्ट्रेंथ्स त्याचे वाढवायचे. मग रेटिनॉल फक्त ऑइली स्किननीच वापरायचं की ड्राय आणि कॉम्बिनेशन पण वापरू शकतो? ड्राय आणि कॉम्बिनेशन पण वापरू शकतात, पण अगेन ड्रायचं शॉर्ट कॉन्टॅक्टच ठेवायला पाहिजे, कारण त्यांची स्किन एक्स्ट्रीमली ड्राय होते. आणि कॉम्बिनेशन पण यूज करू शकतात. अगेन मॉइश्चरायझर इम्पॉर्टंट आहे. ऑइली स्किनवाले बेटर टॉलरेट करतात, जे ड्राय आणि कॉम्बिनेशनवाले तेवढे करणार नाही. तर मग ऑइली स्किनसाठी ओव्हरनाईट ठेवलं तर चालेल, पण ड्राय स्किननी डेफिनेटली फक्त एक शॉर्ट कॉन्टॅक्ट 15-20 मिनिट्स अँड देन वॉश अँड अप्लाय मॉइश्चरायझर, हा असाच रुटीन त्याने ड्राय स्किनवाल्यांनी ठेवायला पाहिजे. साधारण सुरुवातीची पर्सेंटेज किती असावी रेटिनॉलची? रेटिनॉल सिरम सेफ आहेत. रेटिनॉल सिरमचा एवढा प्रॉब्लेम येत नाही जेवढा रेटिनॉइड क्रीम्सचा येतो. सो 2 प्रकारचे असतात, एक रेटिनॉल सिरम्स आणि एक रेटिनॉइड क्रीम्स. तर रेटिनॉल सिरम्स सेफ आहेत, म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲडेड असतात. बरेच रेटिनॉल सिरममध्ये ऑलरेडी हायड्रॉनिक ॲसिड किंवा मॉइश्चरायझर बेस आणि असं ॲडेड असतात, त्याच्यामुळे तो एवढं ड्राय नाही करत. पण त्याच्यापेक्षा चांगले रेटिनॉइड क्रीम्स असतात. तर रेटिनॉइड क्रीम्स जे ॲडॅप्लिन असतं ते 0.1%नी आपण ते यूज करायचं. त्यांनी आपल्याला रिझल्ट नाही वाटला, स्किन ड्राय नाही वाटली किंवा अजून ऑइलीनेस येते, तर मग आपण रेटिनॉइनवरती जातो. रेटिनॉइनमध्ये सुद्धा आपण 0.025%नी स्टार्ट करतो. त्यांनीच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट वाटलं, वेल अँड गुड, तुम्ही तेच कंटिन्यू करा. त्यांनी नाही वाटलं तर आपण 0.05ला जाऊ शकतो आणि मग 0.1. सो 0.1 बेसिकली अँटी एजिंग आणि ह्याच्यासाठी चांगलं असतं. आणि फक्त ऑइल सिक्रिशन कमी करायचं असेल तर ॲडॅप्लिन किंवा रेटिनॉइन 0.025% सफिशियंट आहे. मॅडम, जसे आपण बोललो की ॲक्नेवरती ट्रीटमेंट आहे, तर ॲक्ने स्कारवरती ट्रीटमेंट आहे का? येस, ॲक्ने स्कार्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो. बेसिकली ॲक्ने स्कार्ससाठी जे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, आपण जे स्कार्स आहेत ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. एक 70% इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तर तुम्ही अगदीच म्हणलं की मला पहिल्यासाठी प्लेन माझी 100% इम्प्रूव्हमेंट पाहिजे, तर ते खूप डिफिकल्ट आहे. अच्छा. सो स्कार्ससाठी काय काय ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, तर एक केमिकल पील्स आपण वापरू शकतो. एक ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडचे आपण स्पॉट
ॲप्लिकेशन करतो. त्याच्यानंतर डर्मा रोलर आहे, डर्मा पेन यूज करू शकतो. PRP आहे, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. प्लेटलेट रिच प्लाझ्मामध्ये बेसिकली आपण आपलं ब्लड सॅम्पल घेऊन त्यातले प्लेटलेट सेंट्रिफ्यूज करतो आणि ते स्कार्समध्ये इंजेक्ट करतो. तर त्याच्यामध्ये बेसिकली असे प्रॉपर्टीज असतात की आपले स्कार कोलॅजन बिल्डअप होतं आणि स्कार्स थोडे रिमॉड्युलेट होतात. जो आता समजा डेप्थ हा असा आहे स्कारचा, तर थोडासा तो लिफ्ट होणार आहे. अगदी असं तुम्ही म्हणलं की प्लेन मला पहिल्या सरफेस, तर तसं होणं डिफिकल्ट आहे. आणि लेझर्समध्ये CO2 लेझर आहे. तर प्रत्येक जे मेकॅनिझम एकच आहे की पिंपल जेव्हा आलेला असतो तेव्हा तो स्किनला एक ट्रॉमा देतो, म्हणजे आपल्याला काहीतरी लागतं, त्यामुळे तो एक खड्डा पडलेला आहे. तर आपल्याला त्या खड्ड्याला भरून काढायचं आहे. तर भरून काढण्यासाठी हे आपण काय करतो, परत त्याला ट्रॉमटाईज करतोय स्किनला. ओके, तर वेगवेगळ्या मेथड्स, इथं केमिकल अप्लाय करतोय किंवा डर्मा रोलर यूज करतोय किंवा डर्मा पेन यूज करतोय किंवा PRP इंजेक्ट करतोय किंवा लेझर यूज करतोय. तर आपण परत त्याला ट्रॉमटाईज करतोय, म्हणजे परत आणि कोलॅजन फॉर्म होण्यासाठी. बरोबर. सो हे सगळे प्रोसेस जेवढं ऐकायला वाटतो की असं होणार आहे तसं होणार आहे, प्रॅक्टिकली त्याचे रिझल्ट खूप स्लो असतात. 6 to 8 सिटिंग्स लागतात. ग्रॅज्युअली ते इम्प्रूव्ह होतं. आणि अगेन अलॉंग विथ दॅट सेल्फ केअर जे स्किन रुटीन आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, अलॉंग विथ आपण जे प्रोसिजर्स करतो. त्यामुळे त्याने आपल्याला चांगले इम्प्रूव्हमेंट स्कार्समध्ये दिसू शकतं. बरं, ते सेफ असतात का? येस, ॲब्सोल्यूट सेफ आहे. फक्त पोस्ट प्रोसिजर केअर इम्पॉर्टंट आहे. कारण डेफिनेटली आपली स्किन वरची आपण काहीतरी त्याला केलेलं आहे, इजा केलेली आहे. त्या ह्याच्यात तुम्ही समजा उन्हात गेला ते तुम्हाला टॅन होणार, पिगमेंटेशन होणार. त्यामुळे पोस्ट प्रोसिजर केअर खूप इम्पॉर्टंट आहे. पोस्ट प्रोसिजर केअर म्हणजे फक्त सनस्क्रीन यूज करणं, एव्हरी 2 hours सनस्क्रीन अप्लाय करणं, ही केअर खूप महत्त्वाची आहे. पोस्ट प्रोसिजर. आता जसं टॅन तुम्ही म्हटला, तर टॅन होतं, टॅनमुळे होतं पिगमेंटेशन आणि मेलाझ्मा पण होतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, सो मेलाझमा आणि स्किन पिगमेंटेशन आपण हे 2 कॅटेगरीज बोलू शकतो. सो मेलाझमा म्हणजे जे आपण वांग म्हणतो, तर वांगचे बरेच कारणं असतात, लाईक हार्मोनल चेंजेसमुळे होतं. बऱ्याच जणांची फॅमिलियल हेरिडिटरी हिस्ट्री असते, जेनेटिक असतं की ओके आईला आहे, बहिणींना आहे, तर त्यांच्यामध्ये थोडं हे होतं. किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा ते घेतल्यामुळे सुद्धा वांग येऊ शकतं. सो मल्टिपल रिझन्स आहे. ॲग्रेवेट कशाने होतं तर सन एक्सपोजर. तुम्ही समजा उन्हात जाताना काळजी नाही घेतली तर डेफिनेटली ते ॲग्रेवेट होणार. अगेन जसं हाय ग्लायसेमिक फूड्स, म्हणजे खूप तुमचं इंटेक असेल, शुगर इंटेक जास्त असेल, मैद्याचे प्रकार जास्त खाणं होत असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा पिगमेंटेशन ॲग्रेवेट होतात. वेट गेन झालं असेल, त्यामुळं ज्यांना पिगमेंटेशनचे इश्यूज असतात. आणि अगेन पिगमेंटेशन एक ब्रॉड टर्म आहे, म्हणजे पिगमेंटेशनचे मल्टिपल रिझन्स असू शकतात. आता आपण समजा फेस आणि नेकला फोकस केला तर काही मी लिस्ट करायचं म्हणलं तर एक आपण पिगमेंटरी डिमार्केशन लाईन्स बोलू शकतो, जे फेसवरती असे लाईन्स फॉर्म होतात. किंवा फ्रेकल्स असतात, जे आता आपण फ्रेकल्स आणि लेंटेजेस, फॉरेनर्स तुम्ही बघितलं असेल डॉट 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 येतात, तर ते फ्रेकल्स आणि लेंटेजेस आपण म्हणतो. अकॅन्थोसिस नायग्रिकन्स एक प्रकार आहे. तर अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणजे काय, वेट गेन झाल्यामुळे आपले जेवढे स्किनचे फोल्ड्स असतात ते डार्क होतात. नेक डार्क होतं किंवा आईसचा एरिया डार्क होतो किंवा इथलं फोरहेडचा एरिया डार्क होतो. अगेन फ्रिक्शनल मेलॉनसिस म्हणून आपण म्हणतो. फ्रिक्शनल म्हणजे आपण आता बऱ्याच जणांना, एस्पेशली पुरुषांना खूप सवय असते घाम आला की असं घासून पुसायचं, तर ते ॲब्सोल्यूट रॉंग आहे. कधीही चेहऱ्याला घासायचं नसतं. आपण नुसतं जेंटली त्याला डॅप करायचं. म्हणजे फेस वॉश केला किंवा घाम आला तसं घासून पुसल्यामुळे काय होतं, पिगमेंटेशन कमी येत नाही. म्हणजे आपल्याला काय होतं, स्क्रब केल्याने पिगमेंटेशन कमी नाही, पण आपण ॲग्रेवेट करतोय. त्यामुळे बेसिकली पिगमेंटेशनसाठी सिम्पल मी 4 गोष्टी सांगायच्या म्हणल्या तर अवॉइड फ्रिक्शन आपल्याला अवॉइड करायचं आहे. स्ट्रिक्ट फोटो प्रोटेक्शन म्हणजे उन्हात जाताना काळजी घेणं, सनस्क्रीन लावणं, मॉइश्चराईज करणं आणि हाय ग्लायसेमिक फूड्स अवॉइड करणं आणि वेट रिडक्शन म्हणजे वेट मेंटेन ठेवणं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा मॅडम, ग्लुटाथायोन आपल्या स्किनवर कसे काम करते? ओके, सो ग्लुटाथायोन बेसिकली मोस्ट हायप्ड मॉलिक्यूल आत्ताच्या ह्याच्यात आहे. प्रत्येक जे कोण मुली पण येतात माझ्याकडे पेशंट म्हणून, ते म्हणतात की मॅम आम्हाला लाईटर स्किन टोन पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, ग्लुटाथायोनचं काय हे आहे. सो ग्लुटाथायोन डेफिनेटली वर्क करतं. तुमची स्किन टोन लाईट होते आणि तुम्हाला ते शॉर्ट टर्मसाठी तुम्ही घेऊ शकता. आता कोणाचं लग्न आहे, कोणाला काय फंक्शन आहे, त्याच्यापुरतं त्यांना असं वाटतं की ओके स्किन टोन लाईट करायची आहे, तर एक 1 month थेरपी वगैरे तुम्ही घेऊ शकता बिफोर एनी फंक्शन. आणि दॅट्स इट. तुम्हाला ग्लुटाथायोन असणाऱ्या एका प्रोडक्टबद्दल माहिती द्यायची आहे. आजकाल इंटरनेटवर ग्लुटाथायोनची बरीच चर्चा आहे. प्रत्येक इन्फ्लुएन्सर, सेलिब्रिटी ग्लुटाथायोन सप्लिमेंटबद्दल बोलत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, स्ट्रेस यामुळे आपली स्किन अधिक सेन्सिटिव्ह बनली आहे. त्यामुळे आपण आपल्या स्किनसाठी कोणते प्रोडक्ट्स वापरतो किंवा इंटरनली काय कन्झ्युम करतो याबद्दल सजग असणे महत्त्वाचे आहे. मार्केटमध्ये मिळणारे बरेचसे ग्लुटाथायोन सप्लिमेंट्स हे चायनीज ग्लुटाथायोन असतात. त्यामुळे आपल्या स्किनवर ॲक्ने किंवा ब्रेकआउट्स होण्याची शक्यता असते. ग्लुटाथायोन हे नॅचरल असून मदर ऑफ ऑल अँटीऑक्सिडंट्स आहे, जे की नॅचरली फाईट करतं टॅनिंग, पिगमेंटेशन, डलनेस कमी करण्यासाठी. शिवाय आपली स्किन नॅचरली ग्लोई बनवण्यास आणि रेडियंट दिसण्यास मदत करते. चिक न्यूट्रिक्स ग्लोमध्ये जॅपनीज ओपिटॅक ग्लुटाथायोन वापरले असून ते GRAS सर्टिफाईड आहे आणि रोज कन्झ्युम करण्यासाठी 100% सेफ आहे. शिवाय त्याचे 0 साईड इफेक्ट्स आहेत. तुम्ही चिक न्यूट्रिक्स ग्लो हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून किंवा अमेझॉन, नायका यावरून परचेस करू शकता. जर तुम्ही OHAPO10 हा कुपन कोड वापरला तर ह्या प्रोडक्टवर तुम्हाला 10% अधिक सूट मिळेल. सो हरी अप.
डार्क स्पॉट ट्रीटमेंट कोणते आहेत? तर डार्क स्पॉटसाठी जसं मगाशी आपण डिस्कस केलं की लाईक फ्रेकल्स, लेंटिजन्स किंवा पिगमेंटरी डिमार्केशन लाईन, मेलाझ्मा, हे सगळे डार्क स्पॉट्समध्ये आपण एक थोडक्यात हे करायचं म्हणलं तर क्रीम्स अवेलेबल आहेत. क्रीम्समध्ये हायड्रोक्विनोन, ग्लायकॉलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, अगेन तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्हाला ते क्रीम्स प्रिस्क्राईब केले जातील. ग्रॅज्युअली ते क्रीम्स तुमचं पिगमेंटेशन कमी करेल. ऑब्व्हियसली 1 मंथ किंवा असं हे नसतं की ओके काही लावलं आणि जादूसारखं ट्रीटमेंट काही नसतं की आपण काडी फिरवली आणि झालं. हो ना. सो इट्स लाईक सगळं काय इम्प्रूव्हमेंट ग्रॅज्युअल होतं. आपण ट्राय करतो की वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, बरेच मॉलिक्युल्स आहेत. आपण स्टार्ट करतो बेसिक मॉलिक्युलने आणि आपण बघतो की तुमची स्किनमध्ये किती इम्प्रूव्हमेंट होते. आणि विथ दॅट मेंटेनन्स इम्पॉर्टंट आहे, सनस्क्रीन यूज करणं इम्पॉर्टंट आहे. सो डार्क स्पॉटसाठी तसं राहणार. व्हाईट स्पॉट ट्रीटमेंट्स कोणत्या आहेत? व्हाईट स्पॉटचे पण मल्टिपल रिझन्स आहेत. व्हाईट स्पॉट्स म्हणजे आता विटिलिगो समजा आपण म्हणलो किंवा कोड जे म्हणतात, तर त्याच्यासाठी पण मल्टिपल ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अगेन ते कसं राहतं की त्यातलं पिगमेंट कमी केलं आहे, म्हणजे पिगमेंट कमी झालं तर आपल्याला पिगमेंट आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि डार्क स्पॉट्समध्ये पिगमेंट वाढलेला आहे तर तो आपण पिगमेंट कमी करतोय. तर व्हाईट स्पॉटसाठी आपण ते पिगमेंटला स्टिम्युलेट करतो. तर त्याच्यासाठी पण क्रीम्स आहेत अवेलेबल, फोटोथेरपी आहे, लेझर्स आहेत की ज्यांनी आपण तो पिगमेंट स्टिम्युलेट करून आपण त्याच्यामध्ये कलर आणण्याचा प्रयत्न करू शकतो. पण विटिलिगोला आपण मुळातनं घालवू नाही शकत. म्हणजे असं ट्रीटमेंट नाही की ते घेतलं नाही तर मला विटिलिगोच होणार नाही. विटिलिगो मधले जे आपण हायपो पिगमेंट किंवा डी पिगमेंटेड जे पॅचेस असतात ज्याच्यामध्ये कलर नाही, त्याच्यामध्ये आपण कलर आणण्याचा स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि कलर आणतो. सर्जरीज पण असतात. एकदा स्टेबल विटिलिगो झाला म्हणजे आता असं झालं की आता स्टेबल आहे, आता त्याच्या पुढे ते प्रोग्रेस होत नाही, तर आपण सर्जरीज करून पण तो पॅच कव्हर करू शकतो. पण कम्प्लिटली तुम्ही म्हटलं की परत आयुष्यात होणार नाही असं ट्रीटमेंट ऑप्शन अजून अवेलेबल नाही आहेत. अच्छा. हायपर पिगमेंटेशनसाठी केमिकल पिलिंग वापरलं जातं, त्या ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल? हां, सो केमिकल पिलिंग म्हणजे काय, तर बेसिकली ते केमिकल्स असतात, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स, बीटा हायड्रॉक्सी ॲसिड्स, त्याच्यामध्ये पण सॅलिसिलिक ॲसिड, ग्लायकॉलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, क्लोरो ॲसिटिक ॲसिड, असे बरेच स्ट्रेंथ्समध्ये ते पील्स वापरले जातात आणि आपण ते स्किनवरती अप्लाय करतो. ते डेफिनेटली डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन करणारी प्रोसिजर आहे. काही होम पील्स पण मिळतात कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये, पण तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन इन क्लिनिक केलेले प्रोसिजर बेटर आहे. तर ते स्किनवरती जेव्हा आपण अप्लाय करतो तर पेनिट्रेशन बेटर राहतं, पिगमेंटेशनमध्ये चांगलं इम्प्रूव्हमेंट होतं. अगेन व्रिंकल्स असतील, फाईन लाईन्स असतील, त्याच्यासाठी सुद्धा कोलॅजन बिल्डिंग होऊ शकतं थ्रू पील्स. आणि पोस्ट पील केअर खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे की पोस्ट पील तुम्ही 7 डेज स्ट्रिक्ट फोटो प्रोटेक्शन करणं, एव्हरी 2 आवर्स सनस्क्रीन अप्लाय करणं, नाईटला मॉइश्चराईज करणं. अच्छा. तर असं हे पोस्ट पील स्किन रुटीन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ओके. मग आता आम्हाला सांगाल का की आता सनस्क्रीन मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहेत आणि असं म्हणतात की SPF 30+ किंवा 50, इव्हन 50++ पण आले आहेत. येस. प्रत्येक स्किन टाईपला सूट होईल असे सनस्क्रीन कोणते? ओके, सो सनस्क्रीन्समध्ये बेसिकली आता 2 प्रकार आहेत. एक आपण म्हणतो फिजिकल सनस्क्रीन, जे सनब्लॉक म्हणतात, आणि एक केमिकल सनस्क्रीन ज्याला आपण सनस्क्रीन म्हणतो. तर फिजिकल सनस्क्रीनमध्ये बेसिकली झिंक ऑक्साईड, टायटेनियम डायऑक्साईड असे कंटेंट असतात आणि केमिकल सनस्क्रीनमध्ये मल्टिपल ॲव्होबेन्झोन, ऑक्झिबेन्झोन असे मल्टिपल कंटेंट्सचे स्क्रीन्स अवेलेबल आहेत. तर बेसिकली सनस्क्रीन मस्ट आहे. 30 SPF 97% जे UV रेज असतात त्याला प्रोटेक्शन देतं आणि 50 SPF 98. तो जस्ट बेसिकली 1%चा डिफरन्स असतो. पण तरीसुद्धा मी पेशंट्सना 50% रेकमेंड करते. रिझन काय आहे की जरी 1% आपल्याला जो फोटॉन्स जे एमिट होतात त्याच्यापासून जरी प्रोटेक्शन मिळत असेल, जे खूप प्रमाणात असतात, तरी ते खूप चांगलं आहे. तुम्ही इंडोर असाल, तुम्ही म्हणजे तुमचं जास्त बाहेर जाणं होत नसेल तर तुम्ही 30 SPF वापरलं तरी चालेल. पण तुमचं आउटडोर खूप जाणं होत असेल, ट्रॅव्हलिंग खूप होत असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ॲटलीस्ट 50 SPF यूज करा. 80 SPF पण आलेले आहेत. अगेन ब्ल्यू लाईट प्रोटेक्टर सनस्क्रीन्स आहेत, जसं आता ज्यांचं खूप लॅपटॉपवरती काम असतं, इंडोर असं पण लॅपटॉप, तर ब्ल्यू लाईट प्रोटेक्शनचे जे सनस्क्रीन्स असतात तेच वापरणं मग गरजेचं आहे. तो सनस्क्रीन प्रत्येकानेच यूज करणं गरजेचं आहे. तुम्ही स्विमिंगला जात असाल तर किड्स जे असतात त्याचे सनस्क्रीन अवेलेबल आहेत, किड्स सनस्क्रीन अवेलेबल आहे. तर जे टॅनिंग, आपण असं नाही की सनस्क्रीन लावल्याने टॅन होणारच नाही असं पण होत नाही, कारण का ते 3% जो आहे तो अजून म्हणजे त्याच्यासाठी जरी तुम्ही सनस्क्रीन लावलं तर तरी टॅन होण्याची शक्यता ही असतेच. त्यामुळे पण तरीसुद्धा आपण 97-98% जरी प्रोटेक्शन आपल्याला मिळालं. आणि इम्पॉर्टंट काय आहे की एव्हरी 2 आवर्स रिअप्लाय करणं. बऱ्याच जणांचं काय होतं की एकदा लावलं त्यांना असं वाटतं की आता मी 80 SPF लावलंय म्हणजे मी पूर्ण दिवस उन्हात फिरू शकते, तर तसं नाहीये. तुम्ही कोणतंही SPF वापरलं, 80 वापरा, ॲटलीस्ट मिनिमम 50 तरी वापरलं पाहिजे. आणि घरी इंडोर अगदीच असाल तर 30 इज इनफ. पण रिअप्लाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याच वेळा असं असतं की ओके मी कुठे वॉश करणार फेस किंवा कसं रिअप्लाय करणार, तर जरी तुम्ही थोडं नॉर्मली जरी त्याच्यावरती पण रिअप्लाय केलं तरीही चालेल. सो इट्स नॉट लाईक की एव्हरी टाइम फेस वॉश करूनच अप्लाय करायचं असं पण नाहीये. किंवा सनस्क्रीन बेस्ड पावडर्स पण मिळतात, किंवा इव्हन मेकअप जो असतो
तो सनस्क्रीन बेस असतो. तर हम्म. बऱ्याच वेळा त्याचं जरी टचअप केलं तरी तेवढं प्रोटेक्शन देतं. ओके. आता सनस्क्रीन पॅच पण आले आहेत. हां. हां, ते लावले तरी चालतात का हो ते? हो, यूज करू शकता. हम्म. सनस्क्रीन पावडर्स असतात किंवा कॉम्पॅक्टमध्ये सनस्क्रीन्स असतात, मेकअप तसं स्टिक्स असतात. स्टिक्स असतात. तर हो. येस, तुम्ही ते अप्लाय करू शकता. पण हम्म. रिअप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्ही खूप उन्हात तुमचं फिरणं होत असेल, आउटडोअर खूप होत असाल, तर हम्म. डेफिनेटली रिअप्लाय करायचं आहे. सनस्क्रीन आणि सनब्लॉक मध्ये काय फरक आहे? ओके, सो सनब्लॉक बेसिकली काय करतं की रिफ्लेक्ट करतं. म्हणजे आता एक आपल्याला शील्ड सारखं आहे की ते जेव्हा सनब्लॉक आपण लावतो ते फिजिकल सनस्क्रीन आहे. ते बेसिकली जे जे UV एक्सपोजर असतं त्याला रिफ्लेक्ट करतं. आणि सनस्क्रीन्स काय करतात, ते ॲब्झॉर्ब करतं आणि मग त्याचं एक प्रोटेक्टिव्ह फिल्म तयार करतं, जे केमिकल सनस्क्रीन्स असतात. तर दोन्हीही यूज केले तरी चालेल. असं काही नाही की कुठलं सुपिरियर आहे किंवा कुठलं. हां, पण सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची असते त्यांनी सनब्लॉक्स प्रिफर करावे. आणि बाकी ड्राय स्किन किंवा ऑइली स्किन असेल त्यांनी कुठलंही यूज केलं तरी चालेल. सनस्क्रीन यूज करा, लाईक केमिकल सनस्क्रीन यूज करा किंवा फिजिकल बेसिकली जे आपण म्हणतो UV जे सनस्क्रीन ब्लॉक्स म्हणतो, सनब्लॉक्स म्हणतो, ते चिल्ड्रन्समध्ये सेफ आहे किंवा सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांच्या केसमध्ये तुम्ही सनब्लॉक यूज करू शकता. बरोबर. अजून सुद्धा स्किनवर फेस पावडर यूज केली जाते. हां, तर ती योग्य आहे का? तसं वापरणे योग्य आहे का? या फेस पावडर तुम्ही यूज करू शकता. ॲज सच त्याचे काही असे साईड इफेक्ट्स नाही आहे. आणि बऱ्याच वेळा सनस्क्रीन लावल्यानंतर बऱ्याच जणांचं असतं की नाही आम्हाला काही, कारण ते पावडरची एवढी सवय झालेली असते हो की ना. प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी लावायचं आहे किंवा काही. बरोबर. तर तुम्ही मेकअप करत असाल तर मेकअप पण यूज करू शकता. आधी म्हणजे तुमचं सिम्पल रुटीन तसंच पाहिजे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि मग मेकअप. आणि मेकअपवरती तुम्हाला जरी मेकअप लावत नसाल, तुम्हाला टॅल्कम तर सनस्क्रीन पावडर्स सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही ते लावू शकता. म्हणजे जस्ट तो एक अपिअरन्स चांगला दिसण्यासाठी, जो ऑइलीनेस कधी कधी बऱ्याच वेळ सनस्क्रीन लावल्याला बऱ्याच जणांना तो स्टिकी लुक वाटतो, तर ते कव्हर करण्यासाठी तुम्ही पावडर्स यूज करू शकता. बरोबर. येस आणि आपल्याला सवय पण असते ती येस, लावायची. त्यामुळे असं काही नाहीये की अजिबात वापरायचं नाही, असं नाहीये. तुम्ही वापरू शकता. थोडासा तो जो ऑइलीनेस दिसतो फेसवरती, तर तो थोडा कव्हर होऊन जातो. अच्छा. आणि अँटी फंगल पावडर असतात, त्या रोज यूज केलेल्या चांगल्या का? हां, म्हणजे ज्यांना स्वेटिंगचा खूप इश्यू असतो, म्हणजे आता बऱ्याच वेळ अँटी फंगल पावडर पण आपण कसं ग्रॉइन एरिया, जांघेतला भाग किंवा ॲक्झिला, काकेतला जो भाग असतो तिथे आपण यूज करू शकतो. ज्यांना खूप स्वेटिंग होत असते किंवा स्वेटिंगमुळे जे इन्फेक्शन्स होतात, तर पावडर लावताना पण तो एरिया ड्राय झाला पाहिजे. ओल्या स्किनवरती किंवा ते ऑलरेडी घाम आलेल्या स्किनवरती पावडर नाही लावायची, कारण ते परत आणि ते क्लम्प्स फॉर्म होतात त्याचे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की तो एरिया तुम्ही ड्राय करा. आणि जस्ट तो ड्राय राहण्यासाठी आपण थोडासा पावडर यूज करू शकतो. अच्छा. पण असं पण नाही की कम्प्लिटली तुम्ही अप्लाय करताना स्वेटिंग आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पावडर अप्लाय करता, त्याचा मग काय तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. बरोबर. तर ड्राय करून लावलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. आता मार्केटमध्ये बरेच सिरम्स अवेलेबल आहेत, जसं की तुम्ही सांगितलं हायलोरॉनिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड आलं. तर प्रत्येकाने यूज करावे की त्यासाठी पण असं आहे की बाबा ऑइली स्किननी हायलोरॉनिक वापरावं, असं काही आहे का? हां, सो सिरम्स जेवढे मार्केटमध्ये बरेच रेंज अवेलेबल आहे. तुम्हाला समजा सिरम वापरायचाच झाला तर सगळ्यात सेफ म्हणजे तुम्ही वापरू शकता तो आहे नियासिनामाइड सिरम. अच्छा. म्हणजे तो अगदी सेफ आहे, त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये. पण असं मला त्याचा ॲज सच काय खूप इम्प्रूव्हमेंट किंवा रिझल्ट, तुम्हाला समजा काय स्किन इश्यू असेल, तुमची स्किनमध्ये काहीच इश्यू नसेल आणि तुम्हाला ते चांगली स्किन मेंटेन ठेवायची असेल तर तुम्ही सिरम्स वापरा. म्हणजे तुम्ही नियासिनामाइड सिरम वापरू शकता, ते अगदी सेफ आहे, त्यांनी काही इरिटेशन होत नाही. तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही नियासिनामाइड वापरू शकता. ऑइली स्किन असेल तर सॅलिसिलिक ऍसिड सिरम्स वापरायचे. आणि पिगमेंटेशनचा ज्यांना इश्यू असेल त्यांनी ग्लायकॉलिक ऍसिड सिरम्स वापरायचे किंवा व्हिटॅमिन C सिरम्स वापरायचे. ज्यांना थोडे फ्रेकल्सची टेंडन्सी आहे किंवा लेंटिजन्स येतात किंवा पिगमेंटेशन असेल तर व्हिटॅमिन C सिरम वापरायचा. अँटी एजिंगसाठी रेटिनॉल सिरम्स चांगले आहेत. सो असे प्रत्येक इंडिकेशनसाठी आपण हे सिरम्स यूज करू शकतो. अगेन सिरम्स कसे राहतात, थोडं माइल्डर फॉर्म राहतात. म्हणजे तुम्हाला वाटलं की ओके हे घ्यायचं, तुम्ही यूज करू शकता. सिरमची क्वांटिटी खूप कमी करायची, असं नाही की खूप घेऊन असं अप्लाय करायचं आहे. त्याचं एक म्हणजे ड्रॉपर जो असतो तो एक घ्यायचा, पाम मध्ये घ्यायचा आणि मग डॉट्स करून अप्लाय करायचे. एक असं नाही की खूप क्वांटिटी घेऊन. आणि स्पेशली जो हा असतो लाईक नेझल फोल्ड्स किंवा आपला पेरिओरल एरिया किंवा लिप्सच्या अराउंडचा एरिया तो अवॉइड करायचा, कारण ते थोडे सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे सिरम लावायचं झालं तर फोरहेड, नोज, चिन आणि चिक्स, आणि ते पण डॉट डॉट करून त्याला फक्त स्प्रेड करायचं. मेकअप रिमूव्हिंगसाठी वेट वाईप्स वापरले जातात, तर ते वापरावेत की दुसरा काही ऑप्शन आहे? ओके, सो वेट वाईप्सचा प्रॉब्लेम काय राहतो की आपण स्किनला खूप फ्रिक्शन येतं अगेन. आणि आम्ही प्रत्येक म्हणजे मी माझं एकच आहे की पिगमेंटेशनसाठी किंवा कुठल्याही स्किन टाईपचं फ्रिक्शन आपल्याला अवॉइड करायचं आहे. तर वेट वाईप्सपेक्षा प्रेफरेबल आहे की तुम्ही मिसेलर वॉटर यूज करा, डॅब करा, हलका ह्याने यूज करा किंवा क्लेन्झरनी, माइल्ड क्लेन्झरनी परत मेकअप रिमूव्ह करा. रॅदर दॅन त्याला खूप रबिंग आणि खूप असे हार्श केमिकल्स वापरून त्याला क्लीन करण्यापेक्षा तुम्ही सिम्पल मिसेलर वॉटरनी जरी क्लीन केलं आणि नॉर्मल क्लेन्झरनी वॉश केला आणि परत एक मॉइश्चरायझर लावून जरी झोपला तरी चालेल. बरोबर. पण मेकअप वरती झोपणं ॲब्सोल्यूट रॉंग आहे. कधी पण किती पण तुम्हाला
झोप येऊ दे किंवा काही असं असू दे, पण मेकअप रिमूव्ह केल्याशिवाय कधीही ऑन मेकअप कधीही झोपायचं नाही. बरोबर. आपल्याला असे वाटते की बाबा मेकअप जाणारच नाही जर जास्त स्क्रब केला नाही तर ते जे पार्टिकल्स असतात ते आपल्या स्किनमध्ये कुठेतरी उरतील, म्हणून आपण काय करतो की असं रिग्रसली आपण त्याला घासतो, त्याला स्क्रब करतो, तर ते चुकीचं आहे. तेच नाही. इनफॅक्ट स्क्रब्स हे नाहीच रेकमेंडेड आहे. कुणाचीही स्किन टाईप असू दे, ऑइली असू दे, तुम्हाला जास्त स्क्रबिंग कुणासाठीही चांगलं नाहीये. कारण का आपण जेव्हा फ्रिक्शन करतो तेव्हा आपण परत आणि काय करतो की फ्रिक्शनमुळे अजून ते स्किन डॅमेज करतोय. तेवढ्यापुरतं आपल्याला वाटतं की आपण सगळं काय क्लिअर करतोय, पण त्याच्यानंतर परत तुमची स्किन ड्राय होते, परत तुम्ही सन एक्सपोजर झालं, परत ते टॅन वाढतं. त्यामुळे अशी ती सायकल परत रिपीट होते. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की खूप जेंटली हँडल करायचं. म्हणजे स्किन असू दे, हेअर असू दे, त्याला खूप जेंटली हँडल करायचं, असं नाही की त्याला खूप हार्श काही यूज नाही करायचंय. इव्हन जे आपले होम रेमेडीज बरेच जण म्हणतात बेकिंग सोडा लावलं, लेमन लावलं, तर दिस लाईक ऍब्सोल्यूट नो. ते काहीही वापरायचं नाहीये. तुम्ही जेवढं जेंटली हँडल करा स्किनला, जेवढं तुम्ही त्याला मॉइश्चराईज कराल, सनस्क्रीन म्हणजे बेसिक जसं मी सांगते मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. तुम्हाला जरी काही नाही कळत असलं किंवा कन्फ्युजन वाटत असेल की आपण काय वापरायचं, काही नका वापरू. एक रात्री मॉइश्चरायझर, ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड, आणि ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड, आणि मॉर्निंगला सनस्क्रीन. दॅट्स इट. आता बरेच जण घरी DIY किट बनवतात आपल्या स्किनसाठी, कस्टमाइज म्हणू शकतो आपण, किंवा लिंबू आहे बाबा त्याच्यात, बेसन आहे, घरच्या आहे नाही, त्या गोष्टी सगळ्या एकत्रित करून त्या घेतल्या जातात आणि ते लावल्या जातात. तर ते कितपत योग्य आहे? सी, आता ठराविक आपले जे घरातले नुसके असतात ते सेफ पण असतात. म्हणजे तुम्ही हनी वापरलं, त्याचा ॲज सच काय पोटेन्शियल असं काय होत नाही, स्किनवरती काय डॅमेज करत नाही. पण लेमन, बेकिंग सोडा हे सगळे काय ह्याला डॅमेज करू शकतात स्किनला, किंवा खूप स्क्रब्स यूज करणं. पण सेफ तुम्हाला एखादा मास्क बनवायचा असेल, शॉर्ट कॉन्टॅक्टसाठी ठेवत असाल, एक 10 मिनिट्स 15 मिनिट तुमच्या स्किनला ते सूट होतंय तर तुम्ही यूज करू शकता. पण ते अगेन कंटेंट तुम्ही काय वापरता त्याच्यावरती डिपेंड आहे. जसं टर्मरिक वापरतात, हळदी वापरतात, किंवा मुलतानी माती किंवा काय, तर ते पण थोड्या टाइमसाठी तुम्ही ठेवलं आणि वॉश केलं, प्रॉपर मॉइश्चराईज केलं, तर त्याचे तसे काही साईड इफेक्ट्स नाहीयेत. पण अगदी तुम्ही हार्श काय वापरलं करायचं, टूथपेस्ट वापरतात किंवा बेकिंग सोडा वापरतात, तर येस, म्हणजे ते पण आहे की पिंपल आला, ऍक्ने आला तर टूथपेस्ट लावा, तर ते सगळं नका यूज करू. त्याच्यापेक्षा प्रॉपर म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट कडून कन्सल्ट करा आणि तुमचं प्रॉपर त्याच्यावरती एक ट्रीटमेंट घ्या. पण जे काही गोष्टी सेफ पण असतात, असं नाही की सगळंच काय हार्मफुल आहे. तर घरातले आपलं बेसन असू दे, टर्मरिक असू दे, हनी असू दे, ते तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच जण लिप्ससाठी हनी वापरतात, किंवा आपलं तूप असतं घरातलं, तर ते सुद्धा चांगलं आहे. सो असं नाही की प्रत्येक घरातली गोष्ट वापरायची नाही, असंही नाहीये. पण तुम्हाला त्याचं तुम्ही आधी ट्राय करू शकता पॅच टेस्टिंग. म्हणजे तुम्हाला नवीन काय वापरायचं असेल, क्रीम्स पण असू दे, इव्हन सिरम्स असू दे, तुम्ही थोडंसं ते एरिया लावून बघायचं की तुम्हाला ते टॉलरेट होतंय का, आणि मग ते वापरू शकता. एखाद्या स्किनच्या आजारावर पण आपण, आता समजा एक पिंपल आला, ऍक्ने आला आपल्याला, तर आपण ते DIY किट बनवतो, पण त्यावर रिलाय न राहता ते एक प्राथमिक औपचारिकता म्हणून आपण तसं बघू शकतो, किंवा ती ट्रीटमेंट घेऊ शकतो घरच्या. पण नंतर आपल्याला डर्मॅटकडे तर जावंच लागेल. हा, आता एका दुसरा आला आणि तुम्हाला समजा मुलतानी माती लावून ते कमी आलं, सो ठीक आहे, इट्स ओके, यू कॅन यूज, म्हणजे तुम्ही वापरू शकता. कारण का तुम्हाला समजा त्याची रिझल्ट येतोय, सो वाय नॉट. पण असं पण नाहीये की प्रत्येकाने, आता समजा मला रिझल्ट आलाय म्हणून मी माझ्या फ्रेंडला सांगणार मग तिला सुद्धा रिझल्ट येईल, असं नसतं. सो बेटर प्रोफेशनल हेल्प कधीही घेतलेली बेटर राहते. कारण का तुमच्या स्किनला तुमच्यापेक्षा जास्त जे डॉक्टर आहेत ते बेटर सांगू शकतात की तुमच्यासाठी काय योग्य आहे. हा, पण तुम्हाला एखाद्या मास्कचा तुम्हाला पर्सनली चांगला बेनिफिट वाटला तर ते हार्म पण नाहीये. बरोबर. आणि असं पण होतं ना की माझी फ्रेंड वापरते बाबा, तिला खूप छान रिझल्ट आला म्हणून मी पण यूज करणार, मी पण वापरणार, तर ते चुकीचं आहे. येस, ते ऍब्सोल्युटली तसं नाही वागायचं. कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते, प्रत्येकाला तिला जे रिझल्ट आला. इव्हन क्रीम्स बाबतीत तसं होतं. बरेच जण होतं की माझ्या फ्रेंडला तर एका महिन्यात त्यांनी फरक पडला आणि मला फरक नाही पडत आहे. सो कारण का तुमची स्किन टाईप वेगळी आहे. बरोबर. तिच्या ऍक्नेला ते फरक पडला, पण तुमच्या ऍक्नेला मे बी 2 महिने लागतील किंवा 3 महिने लागतील. कारण कुणाच्याच बाबतीत आपण सांगू नाही शकत की हार्ट ट्रीटमेंट एवढा वेळ चालेल किंवा हार्ट ट्रीटमेंटला लगेच फरक पडला. आणि स्किनच्या बाबतीत कुठलाही ट्रीटमेंट तुम्ही घ्या, ऍक्ने असू दे, मेलाझमा असू दे, कुठलाही पिगमेंटेशन असू दे, किंवा ऑटो इम्युन कंडिशन असू दे, त्याला वेळ लागतो. तुम्हाला पेशन्स ठेवायची गरज आहे, डॉक्टर्सवरती ट्रस्ट ठेवायची गरज आहे, आणि योग्य डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे आता बरेच आता क्वॅक्स पण असतात, म्हणजे तुम्ही कुठला तुमचा डॉक्टर सिलेक्ट करता ते पण डिपेंड आहे. ऍटलीस्ट एक तुम्ही बघायची त्यांची डिग्री काय आहे, MBBS आहे, पोस्ट MBBS, त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय का, लाईक MD स्किन, DNB, DVD, DDV, तर तुम्ही डिग्रीज चेक करा आणि मग तुम्ही ते प्रोफेशनल हेल्प घेऊ शकता. बरोबर. आता मेडिकलमध्ये पण जाऊन स्टेरॉइड कंटेन असलेले ऑइंटमेंट किंवा जेल आपण ते लावतो स्किनवर, त्याने काय नुकसान होते? हा, तर डेफिनेटली आता ते प्रत्येक जण काय करतं
की ओके मेडिकलमध्ये जायचं आणि आम्हाला ह्याच्यासाठी क्रीम द्या, आणि मेडिकलवाले पण सहज देतात. बरोबर. आणि मेजॉरिटी क्रीम्समध्ये स्टिरॉइड असतं. बरेच पेशंट माझ्याकडे असे येतात की त्यांच्या स्टिरॉइडमुळे क्रॉनिकली बेटनोवेट किंवा स्किन लाईट क्रीम, मेलामेट क्रीम, असे मल्टिपल स्टिरॉइड कंटेनिंग क्रीम्स असतात, ते वर्षानुवर्ष लावत राहतात. बापरे. आता त्याच्यामुळे काय होतं की तुमची स्किन एकदम नाजूक होते, तुम्हाला थोडं सुद्धा ऊन हीट टॉलरेट होत नाही, तुम्ही कुकिंग जरी केलं तर त्याची हीट तुम्हाला टॉलरेट होत नाही, स्किन एकदम पातळ होते, चेहऱ्यावरती केस येतात, चेहऱ्याचे नसा दिसतात, म्हणजे स्किनच्या नसा दिसायला लागतात, एवढी ती क्रीम डॅमेज करते आपल्या स्किनला. त्यामुळे तसे क्रीम्स म्हणजे कुणीही सांगितलंय म्हणून यूज करणं ॲब्सोल्युटली नाही करायचंय. आणि तुमच्या डॉक्टर्सना कन्सल्ट करायचे की हे मी वापरू का, तुम्हाला कुठे डाऊट येत असेल किंवा काही. आणि स्टिरॉइड कंटेनिंग क्रीम्स कुठल्याही कंडिशनसाठी वापरायचं नाहीये. ॲज अ डॉक्टर्स आम्ही सुद्धा प्रिस्क्राईब करतो स्टिरॉइड क्रीम्स, पण ते आम्ही सांगतो की हे ह्या कंडिशनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यावेळी हे यूज करायचं आहे. बरोबर. पण फेससाठी जस्ट पिंपल्स आहेत, पिगमेंटेशन आहे, त्याच्यासाठी हे स्टिरॉइड क्रीम्स नाही वापरायचे. आता प्रेग्नेन्सीमध्ये क्रीम्स वापरल्या जातात, पण ते डर्मॅटकडून कन्सल्ट न करता पण बऱ्याच वेळा वापरल्या जातात, तर ते सेफ आहे का? नाही. आता बऱ्याच जणांची काय समज होते, आपण क्रीमच तर लावतोय, आपण गोळ्या कुठे खातोय. म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं की गोळ्या खाल्ल्याच म्हणजे काय तर साईड इफेक्ट होईल, पण क्रीम्स आपण लावू शकतो. तर रेटिनॉल क्रीम्स किंवा रेटिनॉइड क्रीम्स किंवा रेटिनॉल सिरम्स कॉन्ट्राइंडिकेटेड आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी, अजिबात वापरायचं नाही. अच्छा. इव्हन तुम्ही प्लॅन करत असताना सुद्धा काही औषधं ओरली पण अवॉइड करायचे, इव्हन लावायला पण तुम्ही अवॉइड करू शकता. आणि प्लॅन करा किंवा इव्हन प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन फेजमध्ये सुद्धा अवॉइड करतो. सनस्क्रीन सुद्धा सगळे रेकमेंडेड नाहीये. अच्छा. फिजिकल सनस्क्रीन्स तुम्ही यूज करू शकता, मॉइश्चरायझर्स तुम्ही यूज करू शकता, क्लेन्झर्स वापरू शकता लाईक इन्स्टेड ऑफ फेस वॉश. कारण का फेस वॉश पण काय करतं की त्याच्यामध्ये पण जे कंटेंट असतात ग्लायकॉलिक, सॅलिसिलिक, ते सुद्धा रेकमेंडेड नाहीये. इव्हन शॅम्पूज सगळे रेकमेंडेड नाही. अरे बापरे. हा, तर की शॅम्पूज तर शॉर्ट कॉन्टॅक्ट आहे, पण नाही, आपण अवॉइड करतो. तर शॅम्पूज मध्ये सुद्धा जे कीटोकोनोझोल, म्हणजे बरेच अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज मध्ये कीटोकोनोझोल आहेत, ते आपण शॅम्पूज पण अवॉइड करतो. बाकी प्रेग्नन्सीचं सिम्पल रुटीन ठेवायचं, क्लेन्झर्स वापरायचे, एक सनस्क्रीन यूज करायचं, मॉइश्चरायझर वापरायचं, मॉइश्चरायझर ऑल ओव्हर स्किनला वापरायचं. स्किन कसं होतं की प्रेग्नन्सीचा एक प्रॉब्लेम काय होतं की स्ट्रेच मार्क्स, मेन कन्सर्न तो असतो. त्यामुळे त्याला स्किनला जेव्हा तुम्ही ऑइल लावता, म्हणजे मी सिम्पल सांगते की प्रत्येक पेशंटला मी सांगते ज्यांची प्रेग्नन्सी असेल किंवा स्ट्रेच मार्क्ससाठी जे कन्सर्न असतात, की डेली बाथच्या आधी कोकोनट ऑइलनी मसाज करायचा, पूर्ण ॲब्डॉमनचा एरिया, थाईसचा एरिया, कोकोनट ऑइल लावायचं, जिथे जिथे फोल्ड्स असेल तिथे सुद्धा ऑइल लावायचा. सोपचा जास्त वापर करायचा नाही खूप. आणि अजून एक सगळ्यांना सवय असते की सोपनी खूप असं क्लिनिंग करायचं, तर सोप्स अवॉइड करायचे. आणि इमिडिएटली आफ्टर बाथ जेव्हा वेट स्किन असते, थोडं ओलसर असतं, डॅब करायचं स्किनला आणि मग मॉइश्चरायझर लावायचं. तर ह्यानी स्ट्रेच मार्क्सची जी टेंडन्सी आहे ती पण थोडी रिड्यूस होते. स्ट्रेच मार्क्स येतातच, तुम्ही काही जरी केलं, स्ट्रेच मार्क्स क्रीम्स पण अवेलेबल आहेत, पण ऍटलीस्ट थोडं बेटर होऊ शकते. त्यावर काही ट्रीटमेंट्स आहेत का? या, सो स्ट्रेच मार्क्सवरती पण क्रीम्स अवेलेबल आहेत, पण क्रीम्स अगेन ते ग्रॅज्युअली काम करतात. 6 months, कधी 1 year लावायला लागतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी लेझर्स पण असतात की आपण मायक्रोनिडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतो, जे आपण बेसिकली हीट करतो. स्ट्रेच मार्क्स पण काय होतं की बेसिकली त्याला एक स्किन स्ट्रेच झालेली असते, तर आपण त्याला परत बिल्डअप करायचं आहे. ती स्किन स्ट्रेच झाली तर ते लेझर्स असतात, ते आपण हीट करतो टिश्यूजना. हीट केल्यामुळे थोडंसं त्याला लिफ्ट येतं. अगेन PRP ट्रीटमेंट्स आपण करू शकतो की थोडंसं ते बिल्डअप करण्यासाठी, पण अगेन त्याचे रिझल्ट सगळे स्लो आहेत, असं इमिडिएट काही नाहीये आणि ग्रॅज्युअली ते इम्प्रूव्ह होणार आहे. 100% आहे का रिझल्ट? नाही, 100% कशाचंही नसतं. आपण जे काय स्किन ट्रीटमेंट घेतो ते इम्प्रूव्हमेंटसाठी असतं. 100% कोणाकोणाला मिळू पण शकतं, पण तेवढा पेशन्स राहायला पाहिजे, तेवढं तुम्ही ते सिटिंग्स घेतले पाहिजे, कंटिन्युअसली त्याच्या मागे लागला तर तुम्ही ते अचीव्ह पण करू शकता. पण सगळे स्किन ट्रीटमेंट जे असतात ते ग्रॅज्युअलीच काम करतात. बरोबर. आणि प्रेग्नेन्सी दरम्यान पण काळजी घ्यावी लागते, जेणेकरून ती स्ट्रेच मार्क्स म्हणजे जास्त कमी प्रमाणात होतील एकतर, आणि जरी आले तरी त्यावर ट्रीटमेंट घेऊन ते आपण क्युअर करू शकतो. हा, क्युअर म्हणजे आपण त्याला इम्प्रूव्ह करू शकतो. राईट, बरोबर. आता हेअर लॉस ट्रीटमेंट्स असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो हेअर लॉस ट्रीटमेंट्स म्हणण्यापेक्षा हेअर लॉसचं रिझन काय? ओके, सो आधी सगळ्यात इम्पॉर्टंट काय, जेव्हा तुम्हाला हेअरफॉल होतोय त्याचं रिझन काय? न्यूट्रिशन असू शकतं, म्हणजे तुमचं रक्त कमी आहे, हेमोग्लोबिन लो आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन D डेफिशियन्सी आहे, फॉलिक ऍसिड डेफिशियन्सी आहे. सो मल्टिपल एक न्यूट्रिशनलचा भाग झाला. तर आपल्याला फाइंड आउट करायचं की आपलं हेअर लॉस होतं काय, किंवा थायरॉइड आहे, डायबिटीज आहे. बरेच जण येतात ओके हेअर लॉससाठी येतात, आणि मग मी त्यांचे ब्लड टेस्ट करते तर थायरॉइड डिटेक्ट झालंय, डायबिटीज डिटेक्ट झालंय. सो त्यांचं कन्सर्न बाकीपेक्षा ते हेअर लॉस किंवा स्किनचं असतं. आणि आपण जेव्हा रुटीन टेस्ट करतो तेव्हा आपल्याला कळतो की हे डिटेक्ट झालंय, मग आपण जेव्हा ते ट्रीटमेंट घेतो तर आपला हेअर लॉस पण इम्प्रूव्ह होतो. अच्छा.
त्यामुळे इम्पॉर्टंट आहे की ते कॉज फाइंड आउट करणं, हेअर लॉस कशामुळे होतं, कॉज फाइंड आउट केलं की ते पण ट्रीटमेंट घ्यायची. आणि अलॉंग विथ जे स्किनची ट्रीटमेंट असतात, हेअर सिरम्स असतात. हेअर सिरम्स काय करतं की जो हेअरफॉल होतोय त्याला थोडंसं कंट्रोल करतं. अलॉंग विथ जसं मी सांगितलं त्याचं कॉज काय आहे, ते न्यूट्रिशनल कव्हर पण आपण करायचं. प्रोटीन इंटेक हेअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बायोटिन इम्पॉर्टंट आहे हेअरसाठी. त्यामुळे मी सांगते की ओके एग, एक प्रोटीनसाठी काहीतरी व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग डेली एक एग खावा. आणि व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीन इंटेक तुमच्या डाएटमध्ये वाढवा. लाईक पल्सेस खावा, सोयाबीन खावा. म्हणजे काहीतरी प्रोटीन इंटेक आपला डेली झालं पाहिजे. आणि हेअरसाठी इम्पॉर्टंट न्यूट्रिशन मेन रोल आहे. बरेच जण डायटिंग करतात, मग डायटिंग नंतर हेअर लॉस होतं. किंवा पार्लरचे प्रोसिजर्स खूप सारं त्याच्यामध्ये लाईक कलरिंग किंवा स्ट्रेटनिंग, हीट वापरलं जातो, त्याच्यामुळे सुद्धा हेअर लॉस होतो. अगेन हार्मोनल म्हणजे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया. आता अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियाचं काय हे आहे की तो प्रॉब्लेम आपल्याला घालवता येत नाही. म्हणजे आता हेअर लॉस जे हेअरफॉलचा आहे प्रॉब्लेम तो आपण करू शकतो. ओके, ते ट्रीटमेंटनी आपण ते कव्हर करू शकतो. पण अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया जे हार्मोनल ह्याच्यामध्ये, जसं पुरुषांना जसं टक्कल पडतं, म्हणजे इथून केस मागे जातात आणि इथे टक्कल होतं, किंवा बायकांमध्ये फ्रंटल थिनिंग होते, तर त्याचं रिझन हार्मोनल आहे, जे आपण अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणतो. तर तो प्रॉब्लेम आपल्याला घालवता येत नाही. तुमची आहे टेंडन्सी, तुम्ही ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट घेतल्याने तुम्ही तो मेंटेन ठेवू शकता. म्हणजे तुमच्या जे हेअरलाईन मागे मागे सरकत चालली आहे ते तुमची कंट्रोल होऊ शकते. नवीन केस पण येऊ शकतात, पण त्याचं ट्रीटमेंट लाईफ टाईम आहे. तुम्हाला जोपर्यंत केस टिकवायचे तोपर्यंत तुम्ही काहीतरी करत राहा. मोमेंट तुम्ही ते स्टॉप केलं परत ते रिव्हर्स होणार आहे. कारण ते तुमच्या हातात नाही. ओके, तुम्ही ते कम्प्लिटली घालवू शकत नाही. तर बऱ्याच पेशंट आम्ही सांगतो की आता लग्न होईपर्यंत टिकवून ठेवूया, लग्नानंतर तुम्हाला स्टॉप करायचं, स्टॉप करू शकता. बरोबर. तीळ आणि चामखीळवर काय उपाय आहेत? हां, तर तीळ आणि चामखीळ आपण दोन्हीही काढू शकता. तुम्हाला प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडून कन्सल्ट करायचं आहे. वन टाइम प्रोसिजर असते. तर बेसिकली एक नंबिंग क्रीम, कारण चामखीळ खूप ठिकाणी असतात, तर आपल्याला ते एका वेळेत आपण काढू शकतो. तर एक नंबिंग क्रीम आपण लावतो, जे आपल्याला 1 तास त्यामुळे बसायला लागतं. आणि मग थ्रू रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा कॉटरी मशीन असतं, बेसिक प्रोसिजर आहे जे प्रत्येक डर्मॅटॉलॉजिस्टकडे अवेलेबल आहे. आणि ते मग एका ह्याच्यामध्ये काढू शकतो. त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. फक्त पोस्ट प्रोसिजर आपल्याला उन्हापासून काळजी घ्यायला लागते. अच्छा. आणि ते अनुवंशिक असतात की हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं? तर जे चामखीळ जो प्रकार असतो तो बेसिकली वेट गेन किंवा फ्रिक्शन, म्हणजे आता बऱ्याच वेळा नेकच्या एरियामध्ये जे चेन घातलेली असते त्याच्या फ्रिक्शनमुळे होतं. जेनेटिक पण असतं, म्हणजे समजा टेंडन्सी असेल घरात खूप चामखीळ किंवा तीळ येण्याची, तरी ती टेंडन्सी राहते. आणि अगेन वेट गेनमुळे किंवा खूप स्किनचे जेव्हा फोल्ड्स होतात, ॲक्झिला म्हणजे आपल्या काकेत किंवा जांगेत किंवा मानेवरती, असे बरेच त्यामुळे ते चामखीळ दिसतात. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट, चामखीळ आपण एकदा काढले तर नवीन येण्याची जी टेंडन्सी ती राहणारच आहे. असं नाही की आपण काढले तर परत आपल्याला नवीन एक पण येणार नाही, असं नाहीये. पण जिथे काढले तिथे लगेच येणार नाही. पण जो प्रोसेस आहे, तुमच्या बॉडीची टेंडन्सी आहे, जरी तुम्ही काढले तरी विथ टाइम ते परत 1-2 येऊ शकतात. पण परत ते सोपी प्रोसिजर आहे, असं काय त्याला खूप काय असं डाऊन टाइम किंवा काय नाहीये. कुठल्याही क्लिनिकमध्ये सहज अवेलेबल असणारी प्रोसिजर आहे. अच्छा. मग ते आता सतत येत राहणार, तर त्यावर काही उपाय नाहीत का? ते प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे आता जसं मी सांगितलं की जेनेटिक असल्यामुळे आपल्याला कम्प्लिटली ते असं नाही होऊ शकत की ओके आपल्याला हे टाळू नाही शकत. पण वेट रिडक्शन, वेट मेंटेन ठेवणं, हाय ग्लायसेमिक फूड्स अवॉइड करा, म्हणजे जास्त असं बेकरीज म्हणजे मैद्याचे प्रकार, गोड पदार्थ ज्यांनी आपलं वेट वाढण्याची शक्यता राहते, ते फॉलो केल्यावरती थोडीशी टेंडन्सी रिड्यूस होऊ शकते. अच्छा. आपल्या बेटर स्किनसाठी एखादा आम्हाला डाएट सांगाल का, जो की आपण फॉलो करू शकतो? ओके, तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जो आपण शाळेमध्ये शिकतो, एक फूड पिरॅमिड. तर सगळ्यांनी तो फूड पिरॅमिड फॉलो करायचा. जास्त असं काही नाहीये की ओके हे खायचंय ते खायचंय. म्हणजे सगळे जे फूड असतो पिरॅमिडमधला, कार्बोहायड्रेट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन इम्पॉर्टंट आहे, फॅट्स इम्पॉर्टंट आहे, आणि परत मिनरल्स आणि विटॅमिन्स इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर हेल्दी लाईफस्टाईल असण्यासाठी व्यवस्थित 7 ते 8 तासाची झोप घेणे, किंवा स्ट्रेस तुम्हाला खूप होत असेल, कारण का बरेच जे स्किन कंडिशन्स असतात ते स्ट्रेस रिलेटेड असतात आमचे, म्हणजे स्ट्रेसमुळे ते ॲग्रिवेट होतात. तर स्ट्रेस आता असं मी म्हणा की तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, पण मला स्ट्रेस येतोय तर त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं. तर मेडिटेशन तुम्ही चालू करू शकता, योगा करू शकता, की कुठून तरी तुमचं माइंड थोडंसं शांत राहील, किंवा काहीतरी म्हणजे तुम्हाला कुठेतरी ते कमी त्याचा इफेक्ट होईल. तिसरं इम्पॉर्टंट आहे की फूड्स, म्हणजे डेली तुमचे कमीत कमी 5 फ्रुट्स तरी तुम्ही खाल्ले पाहिजेत. कोणतेही फ्रुट्स खावा, मेनली वॉटर कंटेंटचे फ्रुट्स इम्पॉर्टंट आहे चांगल्या स्किनसाठी. कारण का वेटसाठी असेल तर लाईक मोसंबी, संत्री, आवळा, लिंबू, म्हणजे सिम्पल तुम्ही जरी बाकी काही नाही करू शकला, विटॅमिनसाठी तुम्ही जरी एक लिंबू पाण्यामध्ये घालून रोज पिलं तरी खूप आहे. बरोबर. पण काहीतरी फ्रुट्सचा इंटेक हा राहिलाच पाहिजे. डेली तुमचे सॅलड्स किंवा काहीतरी कडधान्य प्रोटीनसाठी, स्प्राउट्स हे असलं पाहिजे. आणि नॉन व्हेजिटेरियन असेल तर चिकन किंवा फिश हे सगळं तुम्ही खाऊ शकता. पण जास्त मसाला किंवा तळलेले प्रकार किंवा जास्त ओव्हर फ्राईड, म्हणजे फ्राईड जसं की मार्केटमधले जे स्पेशली प्रोडक्ट्स असतात जंक फूड, ते अवॉइड करायचं. बाकी फ्रुट्स तुम्ही मेक शुअर करा की फ्रुट्स तुमच्या डाएटमध्ये आहेत का, नट्स आहेत का,
आणि सॅलड्स, स्प्राउट्स, म्हणजे हे थोडंसं तुमच्या डाएटमध्ये डेली होतंय का. आणि वॉटर इंटेक खूप इम्पॉर्टंट आहे स्किनसाठी. म्हणजे स्किन हायड्रेट राहण्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डेली 3 to 4 लिटर्स. म्हणजे माझं एक सिंपल मी सांगते सगळ्यांना की सकाळी उठल्यावरती 4 बाटल्या भरून ठेवायच्या 1-1 लिटरच्या. कारण आपल्याला असं वाटतं आपण खूप पाणी पितो. म्हणजे बरेच पेशंट म्हणतात मी तर खूप पाणी पिते. मग मी त्यांना सांगते ओके 4 बाटल्या भरून ठेवा आणि मला पुढच्या वेळेस सांगा तुम्ही त्यातले किती संपवायचा. बरोबर. मग ते सांगता हा मॅडम 2 बाटल्या पण संपायच्या नाहीत किंवा 3. मग मी म्हणे की आता ते अचीव्ह करा. ज्यावेळी तुम्ही ते अचीव्ह कराल ओके 3 तरी तुमच्या बाटल्या संपल्या म्हणजे ओके इट्स इनफ. पण ते वॉटर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स्किन हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याचा इंटेक पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. अवेळी खाणं, म्हणजे माझं एकच आहे की एव्हरी 2 hours खा. स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्या रादर दॅन एक हेवी मील घेण्यापेक्षा. अजून एक सगळे चूक काय करतात की रात्री खायचं आणि मग लगेच झोपून जायचं. त्यामुळे झोपण्यामध्ये झोपण्यामध्ये लास्ट मीलमध्ये कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा एक अंतर पाहिजे. त्यामुळे तुमचं लास्ट मील मॅक्सिमम 8 o'clock आणि मग तुम्ही 11 o'clock म्हणजे 9 o'clock पर्यंत मॅक्स घेतला आणि 11 o'clock झोपला तरी चालेल. अगेन अजून एक सवय जे सगळ्यांमध्ये आहे रात्री बघून मोबाईल बघत बसायचं. ते तर आहेच. त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे की ते पण अवॉइड करणं. कारण का जेव्हा लाईट्स ऑफ करून आपण कम्प्लिटली त्या स्क्रीनकडे बघतो अगेन ते सुद्धा स्किनला डॅमेज करतं. ते युव्ही रेज असतात त्याचा काही इफेक्ट होतो का? येस, इन्फ्रारेड जे असतात त्याच्यामुळे सुद्धा स्किन पिगमेंटेशन म्हणा किंवा अंडर आईज डार्क सर्कल्स म्हणा. आणि आपल्याला कसं आपलं ॲडिक्शन होऊन जातं. आपल्याला वाटतं की आपल्याला एक काहीतरी एपिसोड बघायचं किंवा थोड्या वेळेस आपण बघणार आहे. पण ते कधी ते बिंज वॉच होतं. येस. त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे की नाईटला त्यापेक्षा तुम्ही एखादं पुस्तक घेऊन वाचत बसा पण मोबाईल अवॉइड करायचे आहेत. मोबाईल डिटॉक्सवरती आम्ही एक खास व्हिडिओ बनवला आहे. तो आमच्या चॅनेलवर अवेलेबल आहे. तो तुम्ही नक्की पहा. अनेक जण 5 स्टेप रुटीन, 7 स्टेप कोरियन स्किन केअर रुटीन असे बरेचसे आलेत. त्यामुळे खूप गोंधळायला होतं की बाबा कोणतं वापरावं, कोणतं स्किन केअर रुटीन आपल्यासाठी बेस्ट आहे. आणि आपल्याला तर एवढ्या गोष्टी करायच्या नसतात. म्हणजे एकदम असा मिनिमल कमीत कमी वेळेत होणारा, कमी स्टेप्समध्ये होणारा स्किन केअर रुटीन तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.